सांगलीमध्ये कृष्णा संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। पुढील 4 दिवस कृष्णा नदीच्या काठावरील गावातून संवाद यात्रा जाणार आहे। तर यामध्ये कृष्णा नदीच्या प्रदूषण आणि अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती होणार आहे। राज्य शासनानं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नाशिक महापालिकेला 18 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे। वातावरणातील वाढतं प्रदूषण आणि ढासळत्या हवेच्या गुणवत्तेवर उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला। त्यामुळे आता प्रदूषण मुक्तीच्या मोहिमेला गती मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली अर्पण केली आहे। भारतानं आजवर अनुभवलेल्या सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनानं तीव्र दुःख झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। आशा भोसले यांची प्रकृती अचानक खालावल्यानं तातडीनं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र वयाच्या 92 वर्षी आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला। गायिकेच्या निधनानं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली अर्पण केली आहे। दुःखद निधन झालेलं आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आशा भोसले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे। आशाताईंचं दुःखद निधन झाल्यानं संगीत क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे। तर आशाताईंना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आशा भोसले यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातनं प्रतिक्रिया समोर येत आहेत। मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक फेसबुक पोस्ट केलेली आहे। श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे। आशाताई दी लास्ट एम्परर असं त्यांच्या पोस्टचं शीर्षक आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। या दुःखाच्या प्रसंगी त्यांनी आशाताईंच्या सुरांचा गंध सदैव आपल्या स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या। मावळमधील तळेगाव दाभाडे शहरात नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। तरुणाई अंमली पदार्थ गांजा ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्यानं या पुरवठ्याच्या मुळापर्यंत जाऊन कारवाईची मागणी होती आहे। साताऱ्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा टाकण्यात आलेला आहे। दरोडेखोरांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीवर चुना लावला आणि त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास केली आहे। नाशिकच्या येवल्यात बोगस विवाह केंद्राच्या माध्यमातून विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। तर कुणाची फसवणूक झाली असल्यास तत्काळ येवला शहर पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन केलं। अकोल्यात पोलिसांनी अवैधरित्या गोवंश कत्तल करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या गोदामांवर छापे टाकले। पोलिसांनी अचानक धाड टाकत तब्बल 9 ठिकाणी छापे घातले। या कारवाई दरम्यान 31 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। सोलापुरातील अवंतीनगर भागात सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतलं। या अल्पवयीन मुलांकडून 5,58,000चा मुद्देमाल जप्त केला। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा परिसरात बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने एक दुचाकी चोरून नेली आहे। या प्रकरणात वाबी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू आहे। संभाजीनगरमध्ये एसटी बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे। अस्वच्छता, खड्डे, भिंतींचे रंग उडालेले आणि छताच्या प्लास्टरचे पोपडे पडले अशी स्थानकाची अवस्था झाली आहे। तरीही आता महामंडळ प्रत्येक तिकिटावर 2 रुपये स्वच्छता कर वसूल करणार आहे। येत्या 15 एप्रिलपासून या कराची वसुली सुरू करण्यात येणार आहे। अंबरनाथच्या अटल उद्यानामध्ये उभारण्यात आलेला बॅडमिंटन कोर्ट सदोष असून तांत्रिक बाबी लक्षात न घेता उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे खेळाडूंच्या गुडघ्यांना इजा होण्याची भीती बॅडमिंटन खेळाडूंनी व्यक्त केलेली आहे। मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पुणे शहरात अनधिकृत केबलवर कारवाई सुरू आहे। मात्र ते काढत असताना इतर ठिकाणी पण अनेक केबल्सना अडचण निर्माण झाली। त्यामुळे शहरात अनधिकृत केबलवरील कारवाई थांबवा अशी मागणी केली जाते। वाशिममधील अडोळी ते सावरगाव दरम्यान नव्यानं बांधलेल्या सिमेंट रस्त्यावर तडे पडले। नव्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्यानं कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं। त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली।